पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडलंय। मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे, जिल्हा सचिव दिनेश गवई यांच्यासह जिल्ह्यातल्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। अकोल्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागली। अकोल्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मशालला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतले। निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदं दिली जात नसल्याचा आरोप करत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातलं पूर्ण झालेल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेतून दिली जाणार आहे। महाराष्ट्रात अनेकांची हत्या होते, याकडे शरद पवारांचं लक्ष नाही, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली। राज्यात अनेक गंभीर गुन्हे घडतायत, याकडेही राजकीय नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाके यांनी केला। आणि हे वातावरण सुरू असताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातल्या पर्वती टेकडीवर जाऊन पाहणी केली। पर्वती टेकडीवर विकास कामं सुरू आहेत, या कामांची पाहणी चंद्रकांत पाटलांनी केली। सांगलीमध्ये मच्छी आणि मटण मार्केटच्या नूतन इमारतीचं बांधकाम भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालं। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेच्या वतीनं 8 कोटी रुपये खर्च करून हे मार्केट इमारत बांधण्यात आली। खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्या केज पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आल्या। वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी या गाड्या वापरल्या। हिंगोलीमध्ये सागवानाच्या लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली। यावेळी वन विभागानं लाकडानं भरलेला ट्रॅक्टर जप्त केला। वसमत परभणी रोडवर ही कारवाई करण्यात आली। नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा अन्न पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खासदार आमदार हिरामण खोसकरांनी समाचार घेतला। यावेळी अधीक्षकांना धारेवर धरत निकृष्ट दर्जाची चिक्की खोसकरांनी अधीक्षकांना भरवली। त्याचबरोबर हे अन्नाचे सर्व नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। कोल्हापुरात कर्णकर्कश सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आले। दसरा चौकात वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली। जप्त केलेल्या 1271 सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आले। भंडाऱ्यामध्ये सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी एआयचा वापर केलाय। पोलिसांनी सायबर बॉट हा प्रोग्राम तयार केलाय। सायबर संबंधात तक्रार असल्यास एक मेसेज करायचा आणि त्यानंतर त्याच्या समोर काही ऑप्शन दिले जातील। ते निवडल्यानंतर आपोआप सायबर हल्ला झालेल्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळत जातील आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी मदत होणार आहे। नाशिकमध्ये बनावट मोबाईलचे पार्ट विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईमध्ये 4 दुकानातून 5,69,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुंडाविरोधी पथकानं एमजी रोडवर ही कारवाई केली। नागपूर पोलिसांनी 440 फटाकेबाज सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला। काही बुलेट्सवर मॉडिफाईड सायलेन्सर लावून फटाके फोडतात, या विरोधात पोलिसांनी 440 सायलेन्सर जप्त केले होते। त्यावर रोड रोलर फिरवत पोलिसांनी सायलेन्सर नष्ट केले। बदलापुरात रिक्षा चालकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक 5 रुपयांची भाडेवाढ केली। पेट्रोल सीएनजी मध्ये कोणतीही वाढ झाली नसताना अचानक झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे। दरम्यान ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं आरटीओनं स्पष्ट केलं। नाशिकच्या मालेगावमधल्या मोसम नदीमध्ये कचरा साचल्यानं नदीला गटाराचं स्वरूप आलं। त्याचबरोबर दुर्गंधी पसरत असून नदीतलं पाणी दूषित झालंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। येवल्यातल्या विविध समस्यांसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नायलॉन मांजाच्या वापरावर बंदीची मागणी करण्यात आली। यावेळी पोलिसांना निवेदन सुद्धा देण्यात आलं। अमरावतीमध्ये भाजपचे आमदार राजेश वानखडेंविरोधात महसूल कर्मचारी आक्रमक झाले। सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन केले। राजेश वानखडेंनी अमरावतीच्या तहसीलदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला। खेलो इंडिया राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये आकांक्षा व्यवहारे हिनं दमदार कामगिरी केली। तिनं
युथ आणि ज्युनियर या दोन्ही गटात 2 सुवर्ण पदकं पटकावलीत. ओडिशाच्या ब्रह्मपुरीमध्ये या स्पर्धा सुरू. आज पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सकाळपासून दर्शन रांग भाविकांनी गजबजून गेली. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 6 ते 7 तासांचा कालावधी लागतो, तर मुखदर्शनासाठी 1 ते 1.5 तासाचा कालावधी लागतो. पंढरपुरात पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीला 6 लाखांचं सोनं अर्पण करण्यात आलं. नांदेडमधल्या सुमित मोरगे यांनी विठ्ठल रुक्मिणीला सोनं अर्पण केले. सोन्याचा गोप, मंगळसूत्र, चांदीची जोडवी, चांदीचा करंडा अशा विविध दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे. माणूस पाठवतात. हॅलो